नमस्कार, मी हेमंत गोपाळ पाकळे, पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आकृतीवर आधारित प्रश्न हा व्हिडिओ मी या ठिकाणी सादर करीत आहे। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। आता या आकृतीवर आधारित प्रश्न जे आहेत, खरं तर हा विद्यार्थ्याने आपण या ठिकाणी हा घटक घेतलेला आहे आणि विद्यार्थी साधे द्विविभाजन, आडवे द्विविभाजन आणि उभे द्विविभाजन या घटकावरती आधारित जे काही प्रश्न आहेत, म्हणजे सजीवातील एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन या आकृतीवर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे असू शकतील, या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी हे घटक चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकतील आणि आकलन सुद्धा करू शकतील। आता या ठिकाणी हे प्रश्न कशा स्वरूपात असणार आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आता प्रश्न 1 बघा, खालील आकृती संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न कसे आहेत? प्रश्न पहिला, 1 हे विभाजन ज्या सजीवात घडते त्याचे नाव लिहा। दुसरा प्रश्न आहे, घडणाऱ्या प्रजननाचा प्रकार कोणता? तिसरा प्रश्न, या प्रजननाचे आणखीन 2 प्रकार सांगा। खरं तर या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे, विद्यार्थ्यांनी या आकृतीचं नीट निरीक्षण करून या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आणि या आकृतीच्या माध्यमातून विद्यार्थी जनक पॅरामेशियमच्या माध्यमातून नवजात पॅरामेशियम या सजीवांची 2 पॅरामेशियम या ठिकाणी जे तयार होतात ते हे विद्यार्थी या ठिकाणी सांगू शकतील। आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हा घटक जो आहे हा घटक व्यवस्थितरित्या सोप्या पद्धतीने आत्मसात आणि त्याचबरोबर आकलन सुद्धा होणार आहे। आता या ठिकाणी हे विभाजन ज्या सजीवात घडते त्याचे नाव लिहायचे आहे। मग या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला पॅरामेशियम हा या ठिकाणी एकपेशीय सजीव जो आहे हा एकपेशीय सजीव आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या अक्षातून आडव्या पद्धतीने होणारं जे द्विविभाजन आहे हे द्विविभाजन या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि नवजात पॅरामेशियम या ठिकाणी तयार होतोय। आता घडणाऱ्या प्रजननाचा प्रकार कोणता, तर हा देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून सांगायचा आहे। आता आपण बघणार आहोत या प्रश्नांची उत्तरे। बघा, प्रश्न क्रमांक 1 ची उत्तरे आहे। 1 हे विभाजन जे आहे हे विभाजन पॅरामेशियम या सजीवात घडते। हे विभाजन पॅरामेशियम या सजीवात घडते। प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे, घडणारे प्रजनन जे आहे हे आडवे द्विविभाजन असे आहे। तर या ठिकाणी आपल्याला पॅरामेशियम मध्ये आडवे द्विविभाजन हे दिसते आहे। आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, या प्रजननाचे आणखी 2 प्रकार आहेत, ते म्हणजे साधे द्विविभाजन आणि उभे द्विविभाजन। आणि तिसरा एक प्रकार असतो तो म्हणजे बहुविभाजन। असे एकूण आपल्याला 3 प्रकार आपल्याला सांगता येतील। म्हणजेच या ठिकाणी तिन्ही प्रश्नांची उत्तरे जी आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत आकृतीच्या माध्यमातून। जनक पॅरामेशियमच्या माध्यमातून नवजात पॅरामेशियम या ठिकाणी तयार होतो आहे। त्यानंतर आपण दुसरी आकृती पाहणार आहोत आणि त्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील आकृतीमधील घडणाऱ्या प्रजनना संदर्भात प्रश्नांची उत्तरे लिहा। आता आपल्याला या ठिकाणी ही आकृती जी दिसते ती म्हणजे अमिबा आणि जनक अमिबाच्या माध्यमातून नवजात अमिबा या आकृतीमध्ये जे तयार झालेले आहेत एकपेशीय सजीव। आता याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत, पहिला प्रश्न, या प्रक्रियेत सर्वप्रथम कोणत्या अंगकाचे विभाजन होते? आणि दुसरा जो प्रश्न आहे, या प्रक्रियेत किती अमिबा तयार होतात? आता आपण या ठिकाणी आकृतीमध्ये बघितलं तर केंद्रक आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि केंद्रकाचं आपल्याला विभाजन होताना दिसतंय। स्टेप बाय स्टेप आपण बघितलं तर या ठिकाणी केंद्रक हळूहळू त्याचं विभाजन होताना 2 नवजात अमिबा हे पूर्णपणे वेगळे झालेले आहेत आणि ते स्वतंत्रपणे जीवन जगू लागत आहेत। आणि त्याच्यामुळे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते आपल्याला या पद्धतीने देता येतील। तर या प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, नवजात अमिबा हा तयार झालेला आहे जनक अमिबा पासून आणि 2 अमिबा हे पूर्णतः सेपरेट झालेले आहेत आणि हळूहळू ते आपले स्वतंत्रपणे जीवन जगू लागत आहेत।
तर अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत हे परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. 3 गुणांचे प्रश्न या आकृतीवरती असतात. विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरं सहजपणे देऊ शकतील. आणि या प्रश्नांची उत्तरं आता आपण बघूया. प्रश्न क्रमांक 2 ची उत्तरे. 1. या प्रक्रियेत सर्वप्रथम केंद्रक या अंगकाचे विभाजन होते. या प्रक्रियेत सर्वप्रथम केंद्रक या अंगकाचे विभाजन होते. आणि प्रश्न क्रमांक 2. या प्रक्रियेत 2 नवजात अमिबा तयार होतात. आता या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला 2 नवजात अमिबा तयार झालेले आहेत जनक अमिबापासून आणि ते स्वतंत्रपणे जीवन जगू लागलेले आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की अशा सुद्धा स्वरूपाचे जे प्रश्न असतात की विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त प्रश्न सरावमाला या प्रकारच्या प्रश्न सरावमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अधिक प्रश्न सराव होऊ शकतो व सदर घटक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आकलन देखील होऊ शकेल आणि आत्मसात देखील होणार आहे. आता याच्यामध्ये आपण एक नाविन्यपूर्ण अशा पद्धतीने हे प्रश्न तयार केलेले आहेत की ज्या ठिकाणी यामध्ये उत्तरांचा अचूक उत्तरांचा रंग ऑटोमॅटिक बदलणार आहे आणि ते हायलाइट देखील होणार आहेत. आता बघा अचूक उत्तराचा रंग बदलेल व ते हायलाइट देखील होणार आहेत. तर या दोस्तों यह वीडियो आपके लिए बिल्कुल फ्री है। आशा करते हैं आपको वीडियो अच्छा लगा।